धुमानं हुशार ससा याची गोष्ट सांगणार आहे. एक असतं झाड, झाडाच्या खाली असतं बिल आणि त्या बिलमध्ये राहत होता एक छोटासा ससा. कासव जो होतं ते उंच ऐकण्यासाठी येऊन बसायचं आणि ससा गवत खाण्यासाठी गवत काठायला यायचा. मग त्या दोघांची झाली ओळख आणि मित्र. तर मग एक दिवस कोल्ह्याने त्यांना बघितलं आणि विचार केला, वा 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 कितने गुदगुदीत ससा, कसं गुदगुदीत कासव, हे आपल्याला खायला मिळाले तर किती मजा येईल. पण तो हे विचार करत होता की पकडायचं कसं. तो म्हणतो की कासव पाण्यात असलं, ससा त्याच्या पाठीवर बसतो आणि ससा भिजत असला की कासव मधला तोंड नसे असतं. कोल्हा म्हणतो दोघांना कसं पकडायला पाहिजे. मग तो विचार करतो एक एकला पकवूया. मग कोल्ह्याला पण बसला. एक दिवस काय झालं, कासवचं पोट दुखायला लागलं. ते एकदम दुःखच्या मागे कळत होतं, कळत होतं. ससाला वाईट वाटलं. तो म्हणाला, कासव तू भिऊ नको, मी तुझ्यासाठी एक छानचं औषध आणतो. ससा म्हणतो तू बजे या बेतच राहा. ससा गेला औषध आणायला. मग इकडे परत कासव खूप लागलं. कोल्हा बघत होता. त्याने एक मोठीशी पिशवी आणली आणि त्याचा तोंड कासवकडे गेलं. कासव डोळ्यात त्या पिशवीत जाऊन शिरलं. कोल्ह्याने पटकन त्या पिशवीचं तोंड बंद केलं आणि आपल्या खाल्लेलं ठेवून चाललं होतं. त्याचं घर होतं तिकडे मध्ये एका गुहेत. इकडे ससा औषध घेऊन आला. विचार करतो, अरे ससा भाऊ तर इथेच होता, कासव भाऊ आता कुठे गेला. तो कासवला इकडे तिकडे बघत होता. तेवढ्यात कोल्हा त्याला जाताना दिसला आणि पिशवीतून आवाज येत होता, असं म्हणतो, अरे कोल्हा कासवला पकडलंस का. मग त्याने थोडासा विचार केला आणि तो लपत लपत जात होता आणि ससाने कसं मेल्याचं नाटक करून झोपलेला होता. कोल्हा खुशीतच चाललं होतं. आज कासवाला मारून खायचं असे खुशीचे तोच चाललेला होता. तेवढ्यात ससा त्याला झोपताना दिसला. कोल्हा विचार करत होता आणि वाकून पाहिलं आणि म्हटलं, असं वाटतं की ससा तर मेलेला आहे, काही हरकत नाही, ससा कसोटीने मिळाली. कोल्हा फार खुश झाला. तो पटकन आपल्या घरी गेला, ससाची पिशवी टाकली आणि मग म्हणाला, चला आता आपण सस्याला उचलूया. तो सस्याला घेण्यासाठी वापस आला. खूप चालला. चालता तो बेपैसे आला. तो बघतो तर काय ससा तिथे नव्हता. कोल्हा म्हणतो, अरे मोठे कासव ससाला कोणाने तरी पळवलं लागतंय. जाऊ दे, आज आपण कासवालाच मारूया. असं म्हणून कोल्हा परतला आणि इकडे सस्याने काय केलं, तो लपत त्याच्या गुहेत जाऊन शिरला. तसं करून कासवाला त्याने बाहेर काढलं आणि मधमाशांचा जो होता त्याच्या मधमाशा बांधल्या आणि पिशवीचा तोंड बंद करून तशी पिशवी ठेवून दिली. मग थोड्या वेळाने कोल्हा हात हलवत घरी आला. विचार केला, ससाने तर कासव तरी आहे, पण जसा त्यांनी त्याच्या तोंडाला टपकत होती खायचं, पण जसं त्याने पिशवीचं तोंड उघडलं तसं काय सारे मधमाशा त्याचा तुटून पडले. मग पोटाला, पाठीला, कमरेला सगळ्याकडे फार चावलं. कोल्हा ती त्याला जाऊन उडी मारली आणि त्यांना जाऊन मधमाशाने त्यांचा पिछा सोडला. ससा आणि कासव हे बघून जोरजोराने हसू लागले आणि मग त्यांची मैत्री अधिक झाली.
अशी होती चतुर ससा याची गोष्ट.